आठवतायत ते वाईट दिवस जेव्हा कच्च्या तेलाचे भाव जगात $110वर होते आणि भारतात पेट्रोल अंदाजे 60 रुपयाला मिळत होते. पण त्यानंतर आले अच्छे दिन आणि सध्या कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय भाव $70च्या आसपास आहेत आणि इंधनाचे भाव तुम्हाला माहिती आहेत. इंधनावर सर्वाधिक टॅक्स लावलेल्या 4-5 देशांपैकी एक आहे आपला भारत. शिवाय जागतिक बाजारात इंधनाच्या किमती कमी होऊ नये भारतात महागड्या दराने इंधन घ्यावं लागतं. पण आजचा विषय आर्थिक नाही तर गाड्यांसंबंधी. त्यासाठी या क्षेत्रातील एक्सपर्ट सोबत चर्चा करून थोडी माहिती मिळवली. जर तुम्हाला विचारलं की सध्या पेट्रोलचा भाव किती आहे तर तुम्ही जे उत्तर द्याल ते चुकीचं असण्याची शक्यता खूप जास्त आहे. का? कारण तुम्ही पॉवर किंवा हाय ऑक्टेन पेट्रोलचे भाव न सांगता जे नॉर्मल पेट्रोलचे भाव आहेत ते सांगाल. पण जे नॉर्मल पेट्रोल आहे ते संपूर्ण पेट्रोल नाहीच आहे. त्यात 20% इथेनॉल मिसळलेलं असतं. इथेनॉलचे भाव हे पेट्रोलच्या अंदाजे अर्धे आहेत. शिवाय त्याची फ्युएल एफिशियन्सी सुद्धा पेट्रोलच्या तुलनेत खूप कमी आहे. म्हणजे एफिशियन्सी कमी असलेल्या या मिश्रित पेट्रोलच्या किमतीला तुम्ही सरासरी किंमत समजता. ही एक प्रकारची फसवणूक आहे. किमतीमध्ये सुस्पष्टता नाही हे तर एक कारण, पण महत्त्वाचं म्हणजे तुमची गाडी या इथेनॉल मिश्रित इंधनासाठी बनली आहे का? तर याचं उत्तर आहे भारतातील जवळपास रस्त्यावर असलेल्या 85% गाड्या या इंधनासाठी बनलेल्या नाहीत. इंधन पंपमध्ये जातं, तो पंप खराब होतो. पुढे फ्युएल लाइनिंग असतं, ते सुद्धा लवकर खराब होतं. पुढे इंजेक्टर. एकंदरीत या इंधनामुळे तुमच्या गाडीचं इंजिन लवकर खराब होऊ शकतं. इंधन खर्च जास्त आणि गाडीचं नुकसान. मग पर्याय काय? तर तुमची गाडी या इंधनासाठी बनलेली नसेल तर इंजिन खराब होऊ न देण्यासाठी महागातलं अमिश्रित इंधन विकत घ्यावं लागणार. म्हणजे तो आहे तुमच्या इंधनाचा खरा भाव, खरी किंमत. भारतातील 85% गाड्या इथेनॉल ब्लेंडिंगसाठी तयार नाहीत. म्हणजे ती लवकर खराब होणार आणि तुम्हाला लवकर नवीन गाडी घ्यावी लागणार. फायदा कोणाचा? गाडी बनवणाऱ्या कंपन्यांचा, सरकारचा, कारण भरपूर टॅक्स जमा करता येणार, आणि इंधन कंपन्यांचा आणि इथेनॉल कंपन्यांचा. शिवाय हे फक्त कारलाच नाही तर बाईकसाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे. आणि आता भारतात इथेनॉलचं मिश्रण वाढवून E20 पासून E27 पर्यंत घेऊन जाणार आहेत आणि टार्गेट आहे E30 म्हणजे 30% असे काढणार आहेत तुमच्या खिशातून पैसे. कोणासाठी? विचार करा.